महाराष्ट्रातल्या शहरांनी विकासाला मत दिलं। एकूण नगरसेवकांपैकी 51% नगरसेवक हे भाजपचे निवडून येतील असा विश्वास आम्ही व्यक्त केला होता आणि जवळपास 2/3 नगरसेवक हे भाजपचे निवडून आलेले आहेत। 5 वाजेपर्यंत निकाल आल्यानंतर चित्र आणखीन स्पष्ट होईल। मात्र नागपूरच्या निकालाबाबत आपण आनंदी असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले। दरम्यान जळगावमध्ये प्रभाग क्रमांक 10D मध्ये फेर मतमोजणी करा अशी मागणी झाली आहे। ठाकरे गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी ही मागणी केली। पोलीस आणि कुलभूषण पाटील यांच्यामध्ये बाचाबाची झाली। फेर मतमोजणीसाठी कुलभूषण पाटील यांनी ठिय्या आंदोलन दिले। जळगावमधल्या या अपडेट संदर्भात आणखीन जाणून घेण्यासाठी जाऊयात। माझे सहकारी जुगल पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। जुगल, नेमकं काय झालं इथे? प्रभाग क्रमांक 10D मध्ये या ठिकाणी जे उमेदवार आहे शिवसेना ठाकरे गटाचे जे उमेदवार आहे कुलभूषण पाटील यांनी या ठिकाणी फेर मतदान करण्यात यावं, फेर मतमोजणी करण्यात यावी असे या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि एक मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे। पोलिसांनी त्यांना या ठिकाणी एक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र कुलभूषण पाटील यांनी या ठिकाणी एक मोठा राडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। तो या ठिकाणी जर विचार केला तर अधिकाऱ्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। कुलभूषण पाटील यांच्या ज्या अडीअडचणी आहेत ते जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि एक मोठा राडा या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10D चे जे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहे कुलभूषण पाटील त्यांनी या ठिकाणी केला आहे। आणि जळगावच्या निकालाबद्दल काय? एकूण जळगावच्या निकालामध्ये सरशी कुणाची झालेली आहे आणि काय कारणं राहिलेली आहेत त्याबद्दलही सांग। नक्कीच कविता मॅडम, आज जर विचार केला तर महायुतीने आपला या ठिकाणी गड राखलेला आहे। भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला हा जळगाव जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो। मंत्री गिरीश महाजन असतील, मंत्री गुलाबराव पाटील असतील यांनी आपला गड या ठिकाणी राखलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या जवळपास 46 जागांवर या ठिकाणी विजय झाला असून त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटालाही या ठिकाणी एक चांगलं यश या ठिकाणी लाभलं आहे। 22 जागा या 23 जागांपैकी 22 जागांवर या ठिकाणी शिवसेनेचा भगवा हा फडकलेला आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जवळपास 5 उमेदवार हे देखील या ठिकाणी विजयी झालेला आहे। त्यामध्ये जर विचार केला तर मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला होती। मात्र महायुतीने आपला गड राखलेला आहे। कविता मॅम, धन्यवाद किशोर, जुगल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर जळगावमध्ये काही ठिकाणी फेर मतमोजणीची मागणी झालेली आहे। पोलीस घटनास्थळी आहेत आणि या संदर्भात चर्चा सध्या सुरू आहे। 10D हा प्रभाग क्रमांक आहे ज्यामध्ये ठाकरेंच्या उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली। जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता। नाशिक आणि जळगाव या दोनही जिल्ह्यांची जबाबदारी ही प्रामुख्याने भाजपकडून गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली होती। गिरीश महाजन यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती। त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळाल्यानंतर गिरीश महाजन यांच्यासाठी हा मोठा आनंद मानला जातोय। नाशिकमध्ये सुद्धा गिरीश महाजन यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली होती। तिथे सुद्धा भाजपला चांगलं यश मिळताना मिळते आणि जळगावमध्ये सुद्धा।